नमस्कार, स्पृहाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग खूप दिवसानंतर भेटत आहोत आपण। तर इथे आपण आज आंबापोळी बनवत आहोत। तर आंब्याचा असा पल्प काढून घ्यायचा आहे मिक्सरने, तो छान एकसारखा करून घ्यायचा। त्यानंतर गॅसवर कमी गॅसवर कढईमध्ये हा एकसारखा मिक्स करत राहायचा आहे। त्यामध्ये अगदी 2 चमचे साखर, आंब्याची जशी गोडी असेल त्या पद्धतीने आपण साखर ॲड करू शकतो। तर यामध्ये मी 2च टेबलस्पून साखर ॲड करून छान मिक्स करून घेत आहे। तर ही साखर छान मिक्स होऊन याचा थोडासा कलर बदलेपर्यंत आणि थोडंसं घट्टसर होईपर्यंत आपल्याला हे गॅसवर ढवळत राहायचं आहे। तर बघा, इथे तुम्ही बघू शकता घट्टपणा हा आलेला आहे आणि कलरही बघा थोडासा बदललेला आहे। तर अशा पद्धतीने हे आपण छान मिक्स करून घ्यायचं। तर या प्रोसेसने काय होतं की वडी छान टिकते। तर बघा, इथे आता मी हे तूप लावून घेणार आहे एका प्लेटला। तर आता हे आपले हे मिश्रण थंड न करता गरमच मिश्रण आपल्याला हे ताटलीत घालून घ्यायचं आहे। छान आपल्याला हे गरम असल्याने चमच्याने स्प्रेड करायचं आहे, हाताने करू नका, चटका लागू शकतो। तर बघा, या पद्धतीने हे छान स्प्रेड झालेलं आहे। तर याला आपण उन्हामध्ये 3 ते 4 दिवस वाळवणार आहोत, जेणेकरून हे वर्षभर टिकलं जाईल। तर बघा, या पद्धतीने हे छान सुकून तयार आहे। तर याला आपण स्टोर करण्यासाठी अशी घडी करून ठेवू शकता किंवा मग सुरीने काप करून छान एका एअरटाईट डब्यामध्ये ठेवायला इझी पडेल, त्यासाठी या पद्धतीने रोल करूनही ठेवू शकता। तर बघा, इथे माझी पोळी एकाच आंब्याची पोळी असल्यामुळे खूप छोट्या वड्या पडलेल्या आहे ह्या। आणि बघा, अशा पद्धतीने ह्या वड्या तयार आहे। तर रेसिपी आवडली असल्यास स्पृहाज रेसिपीला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।